आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत तुकाराम. पगला बॉल, पगलाच बॉल फुल लेंथ होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान ते होत आहे या पगला 17ला. डॉट बॉलने सुरुवात झाली. एकंदरीत वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. कदाचित ड्राईव्ह वगैरे करण्याचा प्रयत्न केला असता थोडं बेटर राहिलं असतं, बट क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नामध्ये येतोय डॉट. नेक्स्ट बॉल, फुल टॉस स्पॅन वरती, बट गॅप मध्ये निघून गेला बॉल. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. आउटफील्ड देखील फास्ट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. रिद्धीनाथ कुंभईची वाडी विपक्ष भोसपाडा दोन्ही संघाचे संगणक किंवा प्रतिनिधी उपस्थित असेल त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली रिपोर्टिंग करून घ्यायचे. त्याचप्रमाणे गोठेगर गावचे सन्माननीय अतिथी कचरू शेठ डिंगोरे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. चौकार तर म्हणाला. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपर आहेत. कॅच पकडली देखील जाईल आणि धक्का लागला. हा पगला बॅटर तुकाराम द्रमण बाद झालेत. धक्का पगला लागला. बॅटर दरम्यान बाद झाले. तुकाराम क्रमांक 3 वरती न्यू मॅन इन. बॅटर चरण दरम्यान येत आहे क्रमांक 3 वरती. स्वीप करायचा होता. आता देखील मी म्हणेन की लेंथ पाकली नाही असं वाटतंय, कारण स्वीप साठी अगोदरच कमिट झाले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न, वाटणे बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. मी नेहमी सांगेल की ॲज अ बॅटर तुम्ही शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं, लाईन पिक करणं या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या. कारण जर तुम्ही प्री डिसाईड कराल की मला ऑन साईडलाच खेळायचं तर तशा प्रकारे खेळणं अवघड. आता देखील स्वीपचा फटका. काऊ कॉर्नर रिजनचे फिल्डर आता डीप मिड विकेटपर्यंत येतात. बॉल फील्ड करतात तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव फलकाता या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 5 धावा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये येणार आहे. कारण बघा प्री डिसाईड जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही बॉलरला ही संधी देता की एक चांगला बॉल टाकण्याची. कारण तुम्ही जर बॉल ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे खेळाल ना तर ते नेहमीच बेस्ट राहतं. फुल लेंथ हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड आणि लँडिंग होईल थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. हेलिकॉप्टर उडवला, लँडिंग झाली ठीक लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतोय. पगला धाव पडक जाऊन पोहोचला 11 वरती आणि पगला षटकाचा खेळ समाप्त. सेकंड ओव्हर. सागर येतो बॉलिंग मार्क वरती. फटका लाजवाब होता जो मागील षटकातील जो अंतिम चेंडू होता. हाफ वॉली हेलिकॉप्टर उडवला, लॉंग ऑनला क्लिअर केलं. चांगलाच फटका आला. सेकंड ओव्हर. बॉलर दरम्यान तयार होतात. सागर येतात या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. आणखीन सर आपण पाकल्या सुरुवात चांगलीच राहिली. पगला धक्का जरूर लागला बट रनगती चांगली आहे ही महत्वाची गोष्ट. चांगल्या रनगतीने रन्स येतात आणि तेच तर हवं आहे बॅटिंग करत असताना टीम शाळेचा पाडा या संघाला. सेकंड ओव्हर. सागर लेफ्ट हँड राउंड विकेट.
पहिलाच बॉल पुल करायचं होतं, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान ते येतोय, डॉट बॉल येतोय. बघा डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे, लेफ्ट आर्मर आहे, राऊंड द विकेटने अँगलने बॉल पडल्यानंतर थोडा आतल्या दिशेनेही येतोय आणि त्याचाच ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न इथे सागरचा दिसतोय. नेक्स्ट बॉल, आता ही स्वीप करण्याचा प्रयत्न, बोटं फिरवली होती, कमी गतीने हा चेंडू आला, फिंगर रोल केले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील एक्झॅक्टली तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की बोटं फिरवली, येस बोटं फिरवली, पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने वळणही घेतो. आणि लेफ्ट आर्मर बॉलरची खास बात राहिली की कटर जर तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने टाकू शकले तर तुम्ही राईट हँडेड बॅटरला भरपूर त्रास देऊ शकता. आता सीमअप टाकला आणि जर आपण पाहिलं तर असं वाटलं फर्स्ट लुकमध्ये की बॅटची कडा लागली, त्यानंतर पायावरती चेंडू उतरला, सिंगल मिळेल धावफलक. आता या एका धावेच्या मधीने स्कोर करता जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. बघा ॲज अ बॉलर तुम्ही जर मिश्रण करतात, प्रत्येकी बॉलवरती लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणतात, पेस व्हेरी करतात, तर बघा कोणत्याही बॅटरला त्रास होणार आहे. आणि तेच आतापर्यंत आपण या पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिलं की लाईन आणि लेंथमध्ये देखील चेंजेस आहेत आणि गतीमध्ये देखील परिवर्तन आहे. आता फुल लेंथ लॉफ्ट हेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फील्डर आहेत, बट कॅच ड्रॉप, कॅच पकडायला हवी होती, कारण ही विकेट जर इथे मिळाली असती तर मी म्हणत 2 धावाही वाचल्या असता, एक महत्त्वपूर्ण विकेटही मिळाली असती, कारण आपण पाहिलं की बॅटर सन्नीचा बॅटमधून एक षटकारही आला होता आणि त्याची विकेट इथे महत्त्वाची होती, बट संधी इथे गमावली. मग फ्री होम डिलिव्हरी होती लॉंग ऑफच्या फील्डरसाठी, बट ॲक्सेप्ट करायला विसरले. 2 धावा मिळतील धावफलक आता 14 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, आता पुल करायचा होता, हार्ड लेंथ बॉल होता आणि डॉट बॉल इथे येतोय आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकामधला. पाहिजे मी सांगितलं की लाईन आणि लेंथ त्यासोबत पेस व्हेरी करणं, या गोष्टी जर तुम्हाला ॲज अ बॉलर ॲज अ पेस बॉलर जर येत असतील तर नो डाऊट तुम्ही त्रास देऊ शकता बॅट्समनला. इथे टॉप एज स्वतः विकेट कीपर येत आहेत, बट आता काय घडलं, पुन्हा एकदा तेच घडलं जे याआधी घडलं होतं. बघा मी नेहमी सांगेल की एखादी चूक करणं ही चूक नाही आहे, एखादी चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण बघा या आधी एक लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर आताही संधी होती, बट अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करायला विसरलेत की काय असंच वाटतं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 2 ओव्हरचा खेळ धावफलक 15 आणि धक्का 1 लागला टीम शाळेचा. पण खेळ बाकी येता 12 चेंडूंचा, 12 चेंडू बाकी आहेत आणि पहिल्या 12 चेंडूमध्ये 15 धावा आल्या. बट ते म्हटलं जातं ना की एक बॉलरला फिल्डरची साथ मिळणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. क्रिकेट इज अ टीम गेम. एखाद्या चांगल्या खेळाडूच्या जोरावरती, त्याच्या चांगल्या कार्याच्या जोरावरती तुम्ही 1 मॅच जिंकाल, 2 मॅच जिंकाल, बट जर एखादी स्पर्धा गाजवायची तर तुम्हाला ॲज अ टीम वर्क करावा लागेल. बट आता देखील मिस्टामिंग कव्हरला फिल्डर येत आहेत, डाऊन दी बॉल आणि आता कॅच कंप्लीट. ते नशीब देखील किती वेळ साथ देईल हा देखील प्रश्न आहे ना. सफलता इथे मिळेल, धक्का लागला, बॅटर बाद झालेत. आदिवासी सरपंच चषक, जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक, जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक, जय गोठेकर गावचा. थँक्यू डीजे. बहुचर्चित असणारे ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहतायत, कारण आदिवासी समाजातील क्रिकेटला एक फार मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला. विद्यमान सरपंच गोटेकर गाव तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचा हा मेगा इव्हेंट तुम्ही पाहतायत. आणि पाकले गेले तर कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक देखील पाहायला मिळत आहे. फुल टॉस, बट कनेक्शन प्रॉपर नव्हतं, बट तरी सुद्धा इथे मिस्टेक घडली. बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे, षटकार. जस्ट मी सांगितलं, एखादी मिस्टेक करणं ही मिस्टेक नाही आहे, एखादी मिस्टेक वारंवार करणं ही सर्वात मोठी मिस्टेक. आता टॉप एज विकेट कीपर आणि आता कॅच पकडली जाईल. बघा बॅटर्स सोबत देखील हेच राहिलं की बॅटर्सला देखील संधी मिळाली, बट ते देखील त्या संधीचा फायदा घेत नाही आहेत. आणि एक धक्का, बॅटर बाद झालेत. संजय, धक्का लागला तिसरा.
धक्का तिसरा. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर संदीप येतात क्रमांक 5 वरती. टेनिस क्रिकेट .in कुणाल असतील, त्यानंतर त्यांचे संपूर्ण कॅमेरामॅन असतील. भरपूर चांगलं कार्य ते करतायत. आता देखील बॉल हवेमध्ये कव्हरला फिल्डर येतात आणि आता देखील कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का. या ओव्हरमध्ये 3 बॅटर्सला डगआउटची दिशा दाखवली तन्मयने. धक्का चौथा. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आईराव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी अगडीच धक्के आतापर्यंत 4 लागलेत, बट त्या 4 पैकी 3 धक्के या ओव्हरमध्ये लागलेत. ओव्हर द विकेट. हॅट्रिक बॉल होता. क्रॉसला खेळण्याचा प्रयत्न झाला, बट बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. कम बॅक ओव्हर बिकॉज 5 चेंडू टाकले, फक्त 6 धावा. तो देखील षटकार होता. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तो षटकारही नसता जर तिथे जर फिल्डरने चांगलं वर्क दाखवलं असतं. शेवटचा बॉल. गती कमी केली. अपील. बॅट ग्राउंडेड झाली होती, त्याचा तो साऊंड होता. अंपायर्स देखील तेच सांगतात. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा केरेज. धाव फलक आहे 21 आणि येत्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. यात नंतर होणारा जो सामना आहे टॉससाठी आताच आमंत्रित करतो. यात नंतरची लढत सन्नीजी. यानंतर सामना कोणता आहे याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा सन्नीजी. काही चेंजेस आहेत आज शेड्यूल मध्ये. 4th ओव्हर बॉलर खंडू दरम्यान या 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर चरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉल आता देखील हवेमध्ये आहे. फिल्डर लॉंग ऑनला दरम्यान येतात. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. स्वीप करायचा होता. बॅटची आतली कडा लागली. स्वतः बॉलर येतात बॉल फील्ड करण्याकरिता. नेक्स्ट मॅच रिधिनाथ कुंभईची वाडी त्यांचा अगेन्स्ट टीम भोसपाडा अशी लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. रिधिनाथ कुंभईची वाडी त्यांचा अगेन्स्ट भोसपाडा अशी बॅटल आहे. त्यानंतर सुभाष स्पोर्ट्स आवळे त्यांचा अगेन्स्ट JK उंबरखांड आणि त्यानंतर वारलीपाडा खर्डी त्यांचा अगेन्स्ट हनुमान पारवाडी अशा लढती आहेत. सर्व टीम्सने वेळेवरती हजर राहा. आणि बॅटर कुणालने देखील ठरवलंय, चरणने ठरवलंय की स्वीपच खेळायचा. कारण जेव्हापासून ग्राउंडमध्ये आला तेव्हापासून स्वीप खेळण्याचा प्रयत्न होत आहेत, पण त्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. कारण बघा एकंदरीत एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण कुठेतरी कमी पडतोय ना तर त्यामध्ये सुधारणा आणणं देखील महत्वाचं राहिलं. आता बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आता लॉंग ऑफ से येतात बॉल फील्ड करण्याकरिता. बॉल फील्ड होतं. थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. का लाईफ आहे आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बघा कोणी परफेक्ट नसतो. प्रत्येकी व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता असतात, पण त्या कमतरता ओळखून त्यामध्ये आपण आणखीन काय इम्प्रूव्हमेंट आणू शकतो ते ओळखणं महत्त्वाचं राहतं. बट सध्या सगळीला पहिल्या सत्रामध्ये काय राहिलं की आपलं शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकतोय हे ओळखणं थोडं अवघड झालं मला असं वाटतं. सिंगल कंप्लीट. धाव फलक या एका धाव्याच्या मध्ये स्कोर आता जाऊन पोहोचतोय 26 आणि 1 चेंडू बाकी या पहिल्या सत्रामध्ये. कारण बघा एक गोष्ट नेहमी राहिली की स्वतःच्या चुका स्वतः ओळखणं ही देखील फार मोठी गोष्ट असते. आणि बघा प्रत्येक यशस्वी व्यक्तीचं तुम्ही खरा इतिहास उचलून पहा, ते स्वतःच्या चुका ओळखतात आणि त्या सुधारवतात. हीच गोष्ट तर महत्वाची राहते. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल देखील
येतोय डॉट आणि जर आपण पाहिलं अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 26 आणि टार्गेट सेट केला 27 चा टीम शाळेचा पाडा टीमने अगेन्स्ट टीम उंबरमाळी. एक छोटासा इनिंग ब्रेक, बट त्याआधी टॉससाठी मी आमंत्रित करतोय. चला दोन टीमचे कॅप्टन आपण या. रिद्धिनाथ कुंभईची वाडी त्यांचा अगेन्स्ट भोजपाडा अशी लढत आहे. चला दोन्ही टीम्स लवकरात लवकर आपला ड्रेस किट कलेक्ट करा आणि टॉससाठी दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आई गावदे स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. ए आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आणि आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 2025 हा थरार. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. टार्गेट जो सेट केला 27 धावांचं लक्ष्य, एक माफक लक्ष्य आणि असं वाटतंय की कुठेतरी 10 ते 15 रन्स कमी बनवला. कारण हेच टोटल जर 40 वगैरे असतं तर मॅचमध्ये एक वेगळी मजा होती असं आपण म्हणू शकलो असतो की फाईट होऊ शकते. बट असं वाटतंय की रन्स थोडा कमी लागला, बट तरीसुद्धा रिकव्हरी करण्याचा प्रयत्न, लढण्याचा प्रयत्न मी म्हणेन करायला हवा. फर्स्ट ओव्हर बघा, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची झाली तर ही राहिली की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टोटल ना तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. म्हणून मी सांगेल की जे झालंय त्या गोष्टींना बाजूला ठेवून काय करता येईल त्याचा विचार करणं महत्त्वाचं राहिलं. आता करायचं काय की 27 डिफेंड कशा होतील त्याचा विचार करायचा. पहिलाच बॉल फुल टॉस बॉलवरती फुल टोल बॉलला थेट पाठवलंय. डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष उंबरमाळी टीमचा 12th मॅन सध्या सगळीला भरपूर खुश आहे. कारण त्यांचा संघ एकंदरीत जर आपण विचार केलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. खरं पहिलाच बॉल जेव्हा अशा प्रकारे फटका येतो ना तेव्हा बॉलर देखील सरप्राईज होतो, विचार करण्यास भाग पडतो. कारण अगोदरच रन्स कमी आहेत आणि त्यातल्या त्यात जर असे फटके एखादा बॅटर खेळेल तर 27 धावा रोखणं जवळजवळ अशक्य. सिक्सरने सुरुवात
नेक्स्ट बॉल. यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर येतात लॉंग ऑफचे. षटकार आला बट त्यात नंतर कमबॅक होऊ शकला असता बट कॅच पकडली नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहिलं धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर करत असतात. धावा धावफलकावरती. सेवन ऑन द बोर्ड आणि करायच्यात 20 धावा. आता देखील लॉफ्ट केला. बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर आहेत आणि मिस्टेक घडली असं वाटतंय. स्वतः प्लेअरने सांगितलं की त्याचा पाय बाउंड्री लाईनला टच झाला. षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला Thank you, Disney. गावदेवीच्या थँक्यू. धावफलक या 7 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला ठीक 13 वरती. यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला फिल्डर बॉल फील्ड केला असा तर तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचला आणि एकंदरीत आवश्यकता आहे 13 धाव्यांची. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय आणि एका चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी. आणि असं वाटतं की या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि एकच प्रश्न बाकी आहे की टीम उंबरमाळी किती लवकर हा सामना इथे जिंकेल. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम रिधिनाथ कुंभईची वाडी त्यांचा अगेन्स्ट टीम भोसपाडा ही लढत आहे. चला टॉससाठी रिपोर्ट करा. पुल करायचं होतं. बॅटचा टोला लागला. मिड विकेटला हलकी मिस फील्ड. बॅकअपला खेळाडू येतात. बॉल फील्ड करतात. थ्रो येईल तोपर्यंत सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 खेळ बाकी येत्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये करायचा 12 धावा. बारा धावा करायचा आहेत. एक चिमुकला सोबत अजितजी पुत्रांसारखं काहीतरी त्यांना सांगत होतं बट त्या चिमुकलासाठी आवर्जून मी सांगेल की जे सध्याच्या घडीला स्क्वेअर लेग अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात ते एक लेजंड प्लेअर. त्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशन U23 मॅच ऑब्झर्वर आहेत आणि बघा जेव्हाही वेळ मिळतो ते प्लेयर सोबत त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. 2-4 चांगल्या गोष्टी सांगत असतात. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण ते म्हटलं जातं ना की ज्ञान वाटल्याने वाढतो. सेकंड ओव्हर कुणाल येतोय. फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक. आता स्क्वेअर लेगला फिल्डर झाली मिस्टेक आणि बॉल निघून गेला आहे बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार इथे येतो. धावपळ घ्या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढता 19 वरती आणि आता करायचं फक्त 8 धावा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. बॉल सापडत नसेल तर दुसरा घ्या. चला खेळाडूंना मी विनंती करतो या आपण ग्राउंड मध्ये आपण दुसरा बॉल घेऊया आणि सामना सुरुवात करूया.
बघा प्रत्येकी समस्येचं सोल्युशन आमच्या स्पर्धेमध्ये आहे. कोणत्याही या गोष्टीमध्ये कमतरता नाहीये. आपण 70-70 चेंडू देखील यूज करत आहोत. कोणत्याही षटकामध्ये बॉल हरवला, फुटला, भिजला तर आपण नवीनच देणार आहोत. सो त्या गोष्टीविषयी तुम्ही काळजी करू नका. आता फक्त आवश्यकता आहे 8 धावांची. चला कुंभईची वाडी भोजपाडा टीमचे कॅप्टन म्हणूया. लॉफ्टेड फटका फ्लॅट गेला लॉंग ऑफ पार. षटकार आणि जिंकण्याकरिता आता फक्त एका धावेची आवश्यकता, 2 धाव्यांची आवश्यकता, माफी होता 8 धाव्यांची आवश्यकता होती. आता फक्त 2 धाव्यांची आवश्यकता असेल. लाजवाब बॅटिंग, बॉलिंगही तितकी चांगली केली आणि बॅटिंग करत असताना सुद्धा डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला उंबरमाली टीमचं पाहायला मिळालं. आता विकेट खेळायचं होतं आणि आता हे फटके येऊही शकतात कारण उंबरमाली टीमला बॅटर तन्मयला ही गोष्ट ठाऊकच आहे की आपण अगदी विजयाच्या दाराजवळ उभे आहोत. इथनं आपलं पराभव अशक्य जाग आहे. दॅट्स वाय आता थोडे एक्सपेरिमेंट होण्याची शक्यता नक्कीच होती आणि विकेट खेळण्याचा प्रयत्नही केला. लॉफ्टेड फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम उंबरमाली टीमने. तब्बल 14 चेंडू ठेवून 10 विकेट्सने ही बाजी मारली. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम उंबरमाली अँड हार्ड लक टीम शाळेचा पाडा. प्लेअर ऑफ द मॅच देऊया. 1 षटक टाकलं. तब्बल 6 धावा खर्च करत असताना 3 विकेट बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली रन्स बनवला 24. तोच तन्मय ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.